यश केवळ ज्ञानाने नाही तर आपल्या वाईट सवयींवर विजय मिळवल्याने मिळते. महावीर स्वामींचे विचारसूत्र जीवनात उतरवल्यास आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. ऐकूया आजची प्रेरणादायी कथा, सवयींचे छिद्र. एक दिवशी महावीर स्वामी आपल्या शिष्यांसोबत बसले होते. शिष्यांनी जीवनाबद्दल प्रश्न विचारले. एका शिष्याने विचारले, स्वामीजी, असे काय आहे ज्यामुळे एखादा व्यक्ती बर्बाद होऊ शकतो? महावीर स्वामी हसले आणि सर्व शिष्यांकडून उत्तर मागू लागले. शिष्यांनी सांगितले, अहंकार, काम, वासना, लोभ आणि क्रोध यासारख्या वाईट सवयी आपल्याला बर्बाद करतात. स्वामीजींनी सर्वांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि मग एक कमंडलू उचलले. त्यांनी विचारले, जर आपण हे नदीत सोडले तर ते बुडेल का? शिष्यांनी सांगितले, जर कमंडलूचा आकार योग्य असेल तर ते बुडणार नाही. स्वामीजींनी पुन्हा विचारले, जर यात एक छोटेसे छिद्र झाले तर काय होईल? शिष्यांनी उत्तर दिले, छिद्रामुळे कमंडलू बुडून जाईल. जर छिद्र लहान असेल तर हळूहळू आणि मोठे असेल तर लवकर बुडून जाईल. महावीर स्वामींनी समजावले, बघा, आपले शरीरही या कमंडलूसारखे आहे आणि वाईट सवयी त्या छिद्रासारख्या आहेत. लहानशी वाईट सवय देखील, मग ती कामवासना, क्रोध, अहंकार, मोह, लोभ, व्यसन किंवा मत्सर असो, आपल्या जीवनाला बुडवू शकते. जसे कमंडलूचे लहान छिद्रही त्याला बुडवून टाकते, तसेच लहान वाईट सवयही व्यक्तीला बर्बाद करू शकते. म्हणून जीवनात येणारी प्रत्येक वाईट सवय त्वरित सोडली पाहिजे. जो व्यक्ती आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवतो आणि वाईट सवयींपासून दूर राहतो, तोच खरे सुख मिळवू शकतो. महावीर स्वामींच्या या उदाहरणातून सर्व शिष्यांना समजले की जीवनातील यश केवळ ज्ञानाने नाही तर आपल्या वाईट सवयींवर विजय मिळवल्याने मिळते.